आपल्या दैनंदिन वापरामध्ये सहज उपलब्ध असणारं प्लास्टिक आता आपल्या शरीरात आणि मेंदूपर्यंत देखील पोहोचलंय। मानवी मेंदूमध्ये प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका अहवालातून समोर आलंय। जागतिक दर्जाच्या नेचर या जर्नलमध्ये मानवी मेंदूमध्ये प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं संशोधन छापून आलंय। मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्यानं मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर्स, स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांचा धोका वाढल्याचं समोर आलंय। 2016 आणि 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला। यामध्ये 2016च्या तुलनेत 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूत प्लास्टिकचं प्रमाण 50% पेक्षाही अधिक आढळून आले। मेंदूमध्ये हे जे मायक्रोप्लास्टिक जमा होतात, आता मायक्रोप्लास्टिक म्हणजे नक्की काय, तर 1 नॅनोमीटर ते 5 मिलीमीटर त्याला आपण मायक्रोप्लास्टिक म्हणतो। ज्याचा साईज 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असतो त्याला आपण नॅनोप्लास्टिक म्हणतो। तर हे दोन्ही हे अतिशय सूक्ष्म असतात। तर नॅनोप्लास्टिक आणि मायक्रोप्लास्टिक हे दोन्हीही मेंदूमध्ये जमा होतात आणि लिव्हर आणि किडनी यापेक्षा 20 ते 30 पटीने जास्त मेंदूमध्ये जमा होतात। आता अल्झायमर्सच्या रुग्णामध्ये असं दिसून आलं की नॉर्मल माणसाच्या मेंदूपेक्षा अल्झायमर्सच्या रुग्णामध्ये याचं प्रमाण 10 पटीने जास्त असतं। तसंच रक्तवाहिन्यामध्ये बारीक ज्या मेंदूच्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जमा होतं आणि त्या बंद होतात असं लक्षात आलं आहे। एक बॉटल जर 1 लिटर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर आपण पाणी प्यालो तर 2,40,000 मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातात। तसंच आपण प्लास्टिकच्या कपमध्ये चहा प्यालो किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपण जेवण केलं किंवा हॉटेलमधून बाहेरून आलेलं जेवण त्यामध्ये गरम केलं तर मिलियन्स ऑफ मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातात। तसंच स्किनमधून जातात, कारण आपण कॉस्मेटिक आहे, पावडर आहे, लिपस्टिक आहे किंवा आपले नायलॉन किंवा सिंथेटिक कपडे आहेत तर ते स्किनमधून सुद्धा जातं। समुद्रातून साधारण 24 ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक समुद्रात आहेत आणि ते जर माशांनी ते पाणी पितात किंवा समुद्रातले इतर ॲनिमल पितात आणि आपण जर त्याचं सेवन केलं तर ते मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात सुद्धा जाणार।